किंवा शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, फाकणं म्हणजे खाणं, शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा। शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा, चड्डी बी त्याची असन हजाराची, आपण पाहिली नाही। म्या तर कोण्याच हिरोची चड्डी नाही पाहिली तुम्हाला सांगतो। शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा, चड्डी बी त्याची असन हजाराची, बनियन बी कोण्या तरी फॉरेनच्या बाजाराची, त्याच्या उत्पन्नाचा हिशेब कोणा पाहायचा आणि अपमान करता एका शहनशहाचा। अरे शेतकऱ्याचं करा सारं घरदार सेल, आणि डोकं दुखत असन लावा नवरत्न तेल, आणि डोकं दुखत असन लावा नवरत्न। आणि एवढं सारं करून आमचे मुख्यमंत्री म्हणते का शेतकरी काम करत नाही, हा तंबाखू घोटत राहते आणि झोपा घेते। मग आमच्या गावच्या एका शेतकऱ्याने ठरवलं का सारा एवढं करून नाव नाही यायले, मग आता कामच नाही करायचं। मग यानं काम बंद, खळूफळा बंद केलाय। हा वावरात जायचा, सही करून चालला यायचा। याला वाटे जसं आपण सरकारी नोकरच आहो का काय। एक दिवस एक शायना माणूस याच्या शेतात घुसला, हा रिकामा बसून होता। का रे म्हणे, तू काही काम करतं का नाही करत? तो म्हणे, पाय म्हणे, खाली मी हा आणि वर देव आहे म्हणे, मले काम नाही आणि त्याले धंदे नाही म्हणे, मी कल्पना करतो आणि तो त्याची पूर्तता करते म्हणे। तर म्हणे कशी? पाय म्हणे, मले खोडं खोदाचे होते, वादळ आलं, खोडं आपोआप उकडून वर आले म्हणे, मले कचरा पेटवायचा होता तो 20 पडली म्हणे येऊन, मले शेताले पाणी द्यायचं होतं तर बद्दा पाऊस आला म्हणे, आता म्हणे मला आलू काढायचे आहे तर भूकंप व्हायची वाट पाहून राहिलो म्हणे। सांगा आता भूकंप व्हाव तर कवा व्हाव, आणि भूकंप झाल्यावर आतला आलू बाहेर यावं काय बाहेरचं वांगा आतमध्ये जावं। शेतकऱ्याची स्थिती अशी आहे, एक माणूस चौकात उभा, सरकारले शिव्या देऊन राहिला, आमची भाषा आहे, देऊन राहिला, करून राहिला, जेवून राहिला, येऊन राहिला, मरून राहिला। चौकात उभा सरकारले शिव्या देऊन राहिला, म्हणजे हे सरकार नालायक आहे, हे सरकार बेकाम आहे, हे सरकार फालतू आहे, या सरकारच्या रिकाम्या जागेवर दंडे मारायला पाहिजे। एका कॉन्स्टेबलने ऐकलं, याच्या जवळ आला, म्हणे सरकारले शिव्या देतं, भारत सरकारले शिव्या देतं? तो म्हणे, नाही ना म्हणे साहेब, मी तर अमेरिकेच्या सरकारले शिव्या देऊन राहिलो होतो। तो कॉन्स्टेबल म्हणे, मले काय मूर्ख समजतं का म्हणे तू? कोणतं सरकार फालतू आहे मला माहित नाही का म्हणे? एकेका सरकारची प्रसिद्धी असते। एकानं मला विचारलं, म्हणे मिर्झा साहेब, सरकारबद्दल तुमचं काय मत आहे? मी उत्तर दिलं, जनतेले त्रास देते त्याचं नाव सरकार, जनतेले त्रास देते त्याचं नाव सरकार, रेल्वेचं तिकीट नगद आणि कापसाचे पैसे उधार। एका हॉटेलचा नियम होता का तुम्ही जेवा आणि बिल तुमच्या नातवाकडून घेऊ। एक माणूस गेला, 500चं खाल्लं तर 2000चं बिल आलं।